विभाग आहे गद्य. गद्य विभागामध्ये दिलेल्या उतार्याच्या आधारे किंवा सूचनेनुसार कृती करा, आकृतीबंध पूर्ण करा. गोऱ्या साहेबांची स्वभाव वैशिष्ट्ये, एकूण 4 स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि त्यासाठी या उतार्याचा उपयोग करायचा. आता बघा, उतार्याचा उपयोग करून वरील या उतार्याचा उपयोग करून हवं तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर याचा उपयोग करून हे पण प्रश्न सोडवायचे आहेत. अजूनही तयार न झालेली आभाराची कार्डे आणि स्वमत, आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. त्याच्यानंतर दिलेल्या उताराच्या आधारे किंवा सूचनेनुसार कृती करा. ओके. तर बघा, पार्सिंग आउट परेडच्या मैदानावरील भावनिक प्रसंग. तर हे 2 प्रसंग तिथे लिहायचे आहेत, त्यासाठी या उतार्याचा उपयोग करायचा. ओके. हवं तर त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. दुसरा प्रश्न पण त्याच्यावरच आहे, उतार्यावर. का ते सांगा. बाई सर्व अडचणी बाजूला सारून प्रतिमाच्या लग्नाला गेल्या. कारण सांगायचं. ओके. आणि हे दुसरं, प्रीतमच्या सासूरवाडीच्या लोकांनी आईला दिलेली साडी त्याने बाईंना दिली. ओके. का ते सांगायचं आहे कारण. आणि स्वमत, तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. स्वमत लिहित असताना 5 ते 6 ओळी साधारण तुम्ही तुमचं मत मांडा. आता बघा, चौकटी पूर्ण करा. अपठित गद्य आहे. ओके, म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरील. आई वडील मुलांसाठी करीत असलेल्या गोष्टी, तर त्या 4 गोष्टी उतार्याच्या साह्यानं काय करायच्या, लिहायच्या. ओके. तर त्यासाठी हा स्क्रीनशॉट मारून घ्या इथून इथंपर्यंत. आणि अजून पुढे आहे, तो खालच्या भागात आहे, इथून इथंपर्यंत. ओके. तर त्याच उतार्याच्या आधारे आकृतीबंध पूर्ण करायचा. प्रत्येक अपत्याचे 2 कर्तव्य वरील उतार्याच्या साह्यानं पूर्ण करायचे. आता बघा, पद्य विभाग. पद्य विभाग, आदिवासी मुलांचे गाव ... आहे. ओके. कवितेच्या आधारे लिहायचं आहे. आदिवासी मुले यांच्या संगतीने पळणार आहेत. ओके. तर त्याचंही उत्तर लिहायचं. ही कविता, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके. आदिवासी मुलांचे धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती प्रस्तुत कवितेतून कशा प्रकारे व्यक्त होते त्याबद्दल तुमचं मत मांडायचं आहे. त्यानंतर बघा, पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. बसू, आता दुसऱ्याचा अर्थ स्पर्श करायचा. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून. या काव्यपंक्तीचा काय लिहायचा आहे, भाव सौंदर्य लिहायचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे काय करायचे, कृती करायची आहे. निरोप ही कविता आणि आपले जगणे आपली ओळख. काय करायचं आहे, तर बघा, कवयित्रीचं नाव, कवी किंवा कवयित्रीचं नाव, कवितेचा विषय, कवितेतून व्यक्त होणारे विचार. ओके. आता बघा पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ही मायभूमी धीराची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची. ओके. संतांची आणि शहीदांची, त्यागाच्या तलवारीची. याचं रसग्रहण लिहायचं. त्यानंतर बघा, स्थूल वाचन. कोणतीही 2 कृती सोडवायच्या आहेत, त्यासाठी चौकटी पूर्ण करायचं. ओके. 4 उत्पादने ज्यावर केनियाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ओके. अशी 4 उत्पादने लिहायचे. कोणत्याही 2 कृती सोडवायचे. केशभूषणाचे उद्देश सांगून त्यात कोणत्या 2 गोष्टींचा अंतर्भाव होतो ते स्पष्ट करायचं. आता बघा, आकृतीबंध पूर्ण करा. मराठी विश्वकोशाच्या गरजेचे 4 मुद्दे तुम्ही तिथं लिहिणं गरजेचं आहे. आता आपण भाषा अभ्यास किंवा व्याकरणावर आधारित प्रश्न बघूया. व्याकरण घटकावर आधारित कृती कुठल्या आहेत, तर पुढील ओळींचा भाव समजून त्यातील रसाचे नाव घ्या. हे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. ओके.
आपुल्या आपल्या दुःखांसाठी नैनी अश्रू ठेवू नको. ओके, त्यानंतर बघा त्याचं भाव समजून त्यातील रसाचं नाव लिहायचं इथं ते 2 ओळींचं. वृत्त प्रकार. पुढील चरणाच्या मात्रा आखून वृत्त काय करा, ओळखा. ओवी ज्ञानेश्वराची किंवा आर्या मयूरपंताची. त्याचा काय लिहायचं, वृत्त प्रकार मात्रा आखून लिहायचं. शब्दसिद्धी. श्रद्धाळू, दरमहा, अवगुण, ऐतिहासिक याचं वर्गीकरण करायचं आहे. कुठले कुठले शब्द प्रत्यय घटित आहेत आणि कुठले कुठले शब्द उपसर्ग घटित आहेत ते आपण त्या ठिकाणी मांडायचं. त्याच्यानंतर बघा भाषिक घटकांवर आधारित. मातृत्व असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे. ओके, सॉरी, मृतत्व असलेली गोष्ट सुधारून पुन्हा नव्यानं सुरू करणे, त्याला शब्दसमूहाबद्दल शब्द लिहायचे. किंवा व्याख्यान ऐकणारा म्हणजे कोण, तर त्याच्यासाठी शब्दसमूहाबद्दल शब्द लिहायचे. पुढील शब्दांच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. ओके, भारनियमन म्हणजे ह्यातले शब्द वापरायचे आणि 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. आता विरुद्धार्थी शब्द लिहायचे. स्तुतीच्या विरुद्धार्थी लिहायचं. ओके, कमेंटमध्ये या सगळ्याची उत्तरं तुम्ही मला सांगू शकता. बघूया कोण अचूक उत्तरं सांगतं. विशिष्टच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचं. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून उपयोग करा. तडजोड करणे, प्रसिद्धी मिळवणे. ओके, लेखन नियमानुसार लेखन. उदात्त, उदात्त, उदत्त, उदात्त. तर अचूक शब्द ओळखायचा. याच्यात पण अचूक. पवित्र, पावित्र्य, पवित्र, पावित्र्य. तर याच्यामधला अचूक शब्द ओळखायचा आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. ओके, वाक्य लेखन नियमानुसार लिहायचं आहे. ओके, भारतभू ही वीरांची भूमी आहे. ओके, शुद्ध लेखनाचा योग्य तिथं उपयोग करायचा आणि लिहायचं. खालील शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा म्हणजे गुडविल आणि ॲक्शन. ओके, तर याचा अर्थ तिथं मराठी भाषेतील त्याला अर्थ लिहायचा. म्हणी पूर्ण करा. आधी डॉट डॉट मग विठोबा डॉट डॉट तो पाणी चाकेल. ओके, सो अशा प्रकारे काय करायचं, हे भाषा अभ्यास झाला. आता उपयोजित लेखन. पत्रलेखन. ही पुढील जाहिरात वाचा. त्याच्यामध्ये बघा, केल्याने देशाटन, त्वरा करा त्वरा करा, आज लक्ष्मी टूर्सला भेट द्या. लक्ष्मी टूर्स आयोजित उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल. आपली सहल निश्चित करा. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्या. सहलीचा कालावधी मे महिना. ओके, अशी जाहिरात दिलेली आहे. याच्यावरनं जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करायचं आहे. बघा, पत्रलेखन. 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्या प्रवासाला शुल्कात 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात. ओके, कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. काय करायचं, वेळेवर नोंदणी करूनही योग्य प्रकारे सवलत न मिळाल्याची तक्रार तुम्ही लक्ष्मी टूर्सच्या व्यवस्थापकाला करा की तुम्हाला सवलत मिळालेली नाही आहे किंवा तुमच्या कुटुंबियांसमेत सहलीला जाऊ इच्छिता याकरता माहिती देण्याची विनंती करणारे पत्र काय करा, लक्ष्मी टूर्सला तुम्ही पाठवा. दोन्हीपैकी एक. आता विभाग गद्य 1 मधील अपठित उतार्याचा जो अपठित उतारा आहे त्याचा 1/3 सारांश तुमच्या भाषेत लिहायचा. त्यानंतर बघा, जाहिरात लेखनसाठी विषय आहे. आकर्षक जाहिरात तयार करायचे. 14 जून जागतिक रक्तदान दिवस, रक्तदान शिबिर, गरजूंना जीवनदान. ओके, महत्व आणि आयोजक. त्याचं काय महत्व आहे ते पण त्या जाहिरातीमध्ये आलं पाहिजे आणि कोण हे आयोजक आहेत त्याचे. ओके, जसं की आपण स्पॉन्सर म्हणतो, कुणी ते आयोजित केलेलं आहे त्याची माहिती लिहायची. कथालेखन. बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. गुणी मुलगा, वाईट संगत, वडिलांनी समज देणं, आंब्याची पेटी, सगळे आंबे सडणे, मुलाला बोध. आता बघा, ह्याच्या आधारे काय करायचं, कथालेखन करायचं. गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा दिनांक 10 फेब्रुवारी रोजी बालमोहन विद्यामंदिर दादर येथे संपन्न झाला, त्याची बातमी लिहायची. ओके, आता पुढे बघा,
पुढील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडवा. आत्मलेखन, वर्तमानपत्राचं आत्मलेखन लिहायचं. ओके. समाजाचा आरसा, प्रभावी व प्रेरक माध्यम, वाचनाचे फायदे, विविध भाषातून उपलब्ध, आंतरजालाचा परिणाम म्हणजे इंटरनेटचा बदलते स्वरूप. तर वर्तमानपत्रच बोलतंय अशा अर्थानं या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहायचा. आता बघा पुढील वैचारिक लेखन. आजचा विद्यार्थी कसा आहे त्याच्याबद्दल तुमचे विचार मांडायचे या मुद्द्यांच्या आधारे. की पालकांच्या अपेक्षा, वाढत्या शिस्तीचा अभावाचा आरोप, समाज माध्यमातून ज्ञान उपलब्ध होतं. जसं की तुम्ही आता यूट्यूबवर बघताय, त्याच्यातूनच तुम्हाला ज्ञान उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे सहज व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्यावरून सुद्धा काही महत्त्वाचं ज्ञानग्रहण विद्यार्थी करत आहेत. तर त्याच्या आधारे तो निबंध लिहायचा. प्रसंग लेखन. आजोबांच्या अमृत महोत्सव या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. आजोबांचा अमृत महोत्सव म्हणजे काय, 75 वर्ष पूर्ण झालेत. ओके. त्यांच्या नातवंडांच्या संस्कारात त्यांचा वाटा, त्यांनी चांगले संस्कार दिले. नातेवाईकांची उपस्थिती, भेटवस्तू, निरोगी जीवन त्यांचं, एवढ्या 75 वर्ष जगलेत म्हणजे नक्कीच त्याचं काहीतरी रहस्य असणार आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्याचा उपयोग करून प्रसंग लेखन करायचं आहे. ओके. तर हा मराठीचा सराव प्रश्नपत्रिका आहे. ज्यांना याची PDF पाहिजे त्यांनी मला 84, ओके नंबर देतो मी, त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला PDF पाठवतो. ओके. 84 59 54 51 49. तर हा जो मराठीचा पेपर आहे त्याची मी तुम्हाला PDF सुद्धा देईन. ओके. याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधून बघा. काही शंका असल्यास मला त्या व्हॉट्सअप नंबरवर विचारू शकता, मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन. ओके. जरी हा 100 गुणांचा असला तरी 80 गुणांच्या सरावासाठी सुद्धा याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. ओके. त्या दृष्टीनं सराव पेपर आहे. असाच पेपर येईल का, तर असा प्रश्न मला विचारू नका. हा सराव प्रश्नपत्रिका साधारण तुमच्या समोर अशी ठेवलेली आहे. तुम्ही इतरही प्रश्नपत्रिकांचा चांगला सराव करा. ओके.